लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत। आता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट नवीन सुरू करण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणी कन्फ्युजन मध्ये आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न येत आहेत। बरेच असे प्रश्न येत आहेत की आम्ही पुन्हा EKYC करायची का, किंवा ज्यांना वडील व पती नाहीत अशा महिलांनी कशी EKYC करायची, किंवा जर केली आहे तर त्यामध्ये काय करायचं, किंवा ज्या मुली अविवाहित आहेत त्यांनी काय करायचं, घटस्फोटित आहेत त्यांनी काय करायचं, किंवा आम्ही आता दुसऱ्यांचं आधार कार्ड लावून EKYC केली आहे तर त्यांनी काय करायचं, किंवा यादीत नाव नाही असं आम्हाला येत आहे तर त्यांनी काय करायचं, आणखी बरेच काही प्रश्न आहेत। या प्रश्न हे बऱ्याच लाडक्या बहिणींचे येत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं इन डिटेल व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधून उत्तर हे आजच्या व्हिडिओमधून दिलं जाणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी EKYC करण्याची तारीख आहे ती तारीख शेवटची कोणती, तर 31 डिसेंबर हीच तारीख शेवटची आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बऱ्याच महिला म्हणतील की आता वेबसाईट चेंज केल्या तर तारीख वाढवली जाईल, परंतु असा जेन्युइन GR कोणताही आलेला नाही। 31 डिसेंबर शेवटची तारीख हा GR आहे, त्यामुळे महिलांनी 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे याच दृष्टीने EKYC करून घ्यायची आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे आता वेबसाईट चेंज झालेली, म्हणजे वेबसाईटमध्ये बदल झालेला आहे। वेबसाईट बदललेली नाही, परंतु त्यामध्ये जी प्रोसेस आहे EKYCची ती पूर्णपणे चेंज झालेली आहे। तर EKYC पुन्हा करायची का, तर नाही। तर कोणासाठी नाही, तर बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांची बरोबर आहे EKYC पूर्णपणे बरोबर आहे त्या महिलांनी EKYC करायची नाही। परंतु ज्या महिलांना आतापर्यंत डाऊट होता की आमची EKYC करताना चुकलं आहे, म्हणजे त्यामध्ये जो ऑप्शन होता होय आणि नाहीचा, तो ऑप्शन आम्ही पहिला नाही केलेला, आता नाही करायचा आहे, परंतु पहिला होय करायचा होता, कारण तिथं प्रश्न तशा स्वरूपात होता, होय करायचा होता आणि तुम्ही नाही केलेला आहे। तर त्या महिलांनी वेबसाईटवरती जाऊन पुन्हा तुमचे चेंज करून पुन्हा तुम्ही EKYC करून तुमची EKYC सबमिट करायची आहे। त्यानंतर कोणी दुसरं म्हणजे ज्या महिला अविवाहित आहेत किंवा घटस्फोटित आहेत किंवा विधवा आहेत अशा महिलांनी पूर्णपणे पुन्हा EKYC करायची आहे, कारण बऱ्याच महिलांनी दुसऱ्यांचं आधार कार्ड जोडून EKYC केलेले आहे, तर अशा महिलांनी पुन्हा EKYC करायचे आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की आम्ही विधवा आहोत तर EKYC कशी करायची, म्हणजे पहिली हाफ करायची होती तर आता काय करायचं। तर ज्या महिला विधवा आहेत तर अशा महिलांनी तुमची जी पहिली EKYC होती त्याचप्रमाणे करायचे आहे। तिथं ऑप्शन येत आहेत अविवाहित किंवा घटस्फोटित किंवा अशा ऑप्शन येत आहेत, त्या ऑप्शनवरती क्लिक करून मग तुमची EKYC करायची आहे। पूर्ण म्हणजे पहिला असा ऑप्शन येत नव्हता, आता तो ऑप्शन येत आहे, तो ऑप्शनवरती क्लिक करून तुमची EKYC पूर्ण करायची आहे। तुमची EKYC पूर्ण झालीचा तुम्हाला तिथे अपडेट सुद्धा येत आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा वडिलांचा किंवा पतीचा मृत्यूचा दाखला आहे तो ज्याच्या नावाने तुम्ही EKYC केले आहे तो दाखला तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या महिला घटस्फोटित आहेत किंवा विधवा आहेत अशा महिलांकडे जे डॉक्युमेंट्स लागतात, म्हणजे आता बघा त्यामध्ये सांगितलं होतं की पतीचा मृत्यूचा दाखला किंवा ज्या मुलींना किंवा महिलांनी वडिलांच्या नावाने EKYC केले आहे त्यांचा मृत्यूचा दाखला तो पुरावा म्हणून जमा करायचा आहे, किंवा घटस्फोटित असेल तर घटस्फोटितचं जर तुमचं डॉक्युमेंट आहे ते तिथे जमा करायचं आहे। परंतु बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की आमच्याकडे यातील एक सुद्धा डॉक्युमेंट नाही, आमच्याकडून हरवलेला आहे, तर आम्ही काय करायचं। EKYC तर पूर्ण केली परंतु डॉक्युमेंट्स जमा करायचं आहे ते आमच्याकडे नाही, तर अशा महिलांनी काय करायचं आहे, जर एखादी महिला समजा घटस्फोटित आहे तर अशा महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार करायची आहे आणि त्यांच्याकडून FIR कॉपी घ्यायची आहे आणि ती FIR कॉपी ही अंगणवाडी सेविकेकडे
जमा करायचे आहे. सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा होता. बरेच प्रश्न या मुद्द्यावरती लाडक्या बहिणींचे येत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जो ऑप्शन आहे तो पहिला होय करायचा होता, तर आता नाही करायचा आहे. मग आम्हाला डबल KYC करावी लागेल का त्या ऑप्शनसाठी? तर नाही. तो ऑप्शन पहिले प्रश्न तसे होते, त्यामुळे होय आणि नाही. पहिला जो वेबसाईटवरती ऑप्शन होता तिथं होयच करायचं होतं आणि ते तुमचं बरोबरच आहे. त्या महिलांनी परत KYC करायची नाही. परंतु आत्ता जो ऑप्शन आहे नाही, तिथे नाहीच करायचं आहे. तो प्रश्न नीट वाचा. तो प्रश्न वाचल्यावर तुम्हाला कळेल तिथे नाहीच ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमची KYC पूर्ण करायची आहे. परंतु ज्यांच्या चुका झाल्या आहेत त्यांनी फक्त. त्यानंतर बघा, बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की आम्हाला OTP लवकर येत नाही. तर हा OTP लवकर येत नाही हा कोणताही प्रॉब्लेम नाही, हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. तो सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला KYC तीही रात्री 11 किंवा 12च्या नंतर करायचे आहे किंवा सकाळी 5 ते 6च्या दरम्यान करायचे आहे. 5 ते 6च्या दरम्यान केलं तर तुम्हाला जो OTP आहे तो येऊन जाणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की जे आता ऑप्शन आलेले आहेत, नाही जिथे क्लिक करायचं आहे तो ऑप्शन किंवा होय जिथे क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक होत नाही, असं बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत. तर अशा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे अशा महिलांनी जर तुम्ही कम्प्युटरवर PC वरती तुमची KYC करत असाल तर असा प्रॉब्लेम बिलकुलही तुम्हाला येणार नाही. परंतु जर तुम्ही मोबाईलवर KYC करत असाल आणि तुम्हाला हा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल गुगलवरती तुमचं जे तुम्ही क्रोमवरती करत आहात ते तुमचं डेस्कटॉप मोडवरती टाकायचं आहे. म्हणजे वरती 3 डॉट दिलेले असतात, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली ऑप्शन येतात, त्यामध्ये डेस्कटॉप साईट हा ऑप्शन येतो, त्यावरती क्लिक करा आणि डेस्कटॉप साईटवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला जी KYC आहे ती पुन्हा करायची आहे. म्हणजे तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे डेस्कटॉप मोडवरती तुम्ही तुमचा जो क्रोम आहे ते टाकून तुमची KYC ही पूर्ण करू शकता. ही सर्वात महत्त्वाचा पुढचा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न आहे आमचं यादीत नाव नाही, असं बऱ्याच महिलांचे प्रश्न होते. बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त महिलांचा हाच प्रॉब्लेम आहे की आमचं यादीत नाव नाही असं आम्हाला पॉपअप येत आहे. तर अशा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे अशा महिला पात्र, मेन म्हणजे पात्रच नाही, म्हणजे अशा महिला पात्र नसल्यामुळेच त्याने यादीत नाव नाही, तुमचा आधार क्रमांक यादीतून काढून टाकलेला आहे. परंतु बऱ्याच अशा महिला आहेत की ज्या महिलांना असं वाटतं की आपण या पात्रतेत बसतो, म्हणजे सगळं आहे, किंवा ती महिला गरीब आहे, तिच्याकडे तिच्या नावावरती 4 व्हीलर नाही किंवा इन्कम टॅक्स वगैरे तर काहीच नाही, तरी पण असा ऑप्शन येत आहे. तर अशा महिलांनी, तुम्ही पात्र असूनही जर असा ऑप्शन येत असेल तर अशा महिलांनी एकच काम करायचं आहे, तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये भेट घेऊन तुमची जी तक्रार आहे ती तक्रार नोंद करायची आहे आणि तुमचं सोल्युशन तुम्हाला तिथे मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या महिला विधवा किंवा घटस्फोटित आहेत आणि त्या महिलांचं जे डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे, त्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावं लागतं. त्यावेळी बऱ्याच महिला अशा प्रश्न करत आहेत, कमेंट करत आहेत की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविका आमचं कागदपत्र ठेवून घेत नाहीत किंवा ॲक्सेप्ट करत नाहीत. तर अशा महिलांनी काय करायचं आहे, जो GR ऑफिशियली आहे तर GRची एक प्रिंट काढायची आहे. ती प्रिंट त्या अंगणवाडी सेविकांना दाखवायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमच्याकडेच हे डॉक्युमेंट कागदपत्र जमा करायचं आहे आणि त्यातूनही जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांची तक्रार वरती करायची आहे. म्हणजे जे मेन सेविका असते त्यांच्याकडे तर करा किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये त्यांची जी तक्रार आहे ती करण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे, कारण ऑफिशियल GR हा सरकारकडून आलेला आहे. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला वाटतं आजच्या व्हिडिओमधून पूर्णपणे समजले असतील. कोणकोणते प्रश्न होते, तर यादीत नाव नाही हा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे. OTP लवकर येत नाही त्याचेही उत्तर आपण पाहिलेलं आहे. घटस्फोटित आहे त्याच संदर्भात काय अपडेट आहे ते सुद्धा, विधवा ते सुद्धा पाहिलेलं आहे. बाकीचे बरेच प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. सो आणखी काही प्रश्न किंवा डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त आन्सर देण्याचा प्रयत्न आमच्याकडून असेल. सो व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.